तर प्रवाशांचे मात्र या संपामुळे हाल होत आहेत। काही मागण्या आहेत, त्यातली प्रमुख मागणी आहे 2018 ते 24 पर्यंतचा महागाई भत्ता द्यावा, घरभाडं, वार्षिक भत्ता, वेतनवाढ लागू करावी ही सुद्धा मागणी आहे। तर आता संपामुळे नेमकी काय स्थिती आहे राज्यात ते दर्शवणारी ही 3 दृश्य नागपुरात एसटी बस या आगारातच उभ्या आहेत। अकोला आगारातून सुद्धा एकही बस सुटली नाहीये, तर अहमदनगरमध्ये सुद्धा लाल परीला ब्रेक लागलेला आहे। त्यामुळे प्रवासी ताटकळत बस स्टँडवर उभे आहेत गाड्यांची वाट बघत। तर कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय आहेत? राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्यावं, जुलै 2018 ते 2024 दरम्यानचा महागाई भत्ता द्यावा, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ लागू करावी, चालक वाहकांसाठी अद्ययावत विश्रांती गृह तयार करावं, आयुर्मान संपलेल्या एसटी बस काढून टाका, कुटुंबियांसाठी कॅशलेस वैद्यकीय खर्चाची योजना आणावी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या देय रकमा लवकर अदा कराव्या।